प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, कितीतरी वेळा या जगामध्ये आपण जीवन जगत असताना चढ उतारांचं जीवन आपलं असतं आणि त्या जीवनात नेहमीच आपल्याला आनंदाचे दिवस पाहायला मिळत नाहीत. कधी कधी जीवनामध्ये चढ उतार येतात आणि ते चढ उतार असले पण पाहिजेत. किती लोक आमेन म्हणतील? असले पाहिजेत. पाहिजेत की नको? पाहिजेत. का पाहिजेत ते पण सांगतो. आता हृदयाचा ECG काढला तर त्याच्यात वेव्ज असतात, PQRST. आता मेडिकल फील्डचे बरेच लोक ते समजून घेतील. पण जर ती खालीवर लाईन गेली नाही, फ्लॅट लाईन आली, चालेल का? जीवनातले चढ उतार, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, त्या जीवनातील प्रत्येक अडीअडचणीमध्ये, प्रत्येक समयात आम्ही देवात टिकून राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आनंदाचे प्रसंग येतील, दुःखाचे प्रसंग येतील, कधी आजार येतील, कधी अडचणी येतील, कधी प्रॉब्लेम येतील. आणि खूप लोकांना असं वाटतं की काही लोक असे संदेश पण देतात, पण खोटा संदेश तुम्हाला देणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? एकदम खरा प्युअर संदेश मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. ऐका, खूप लोक म्हणतात आमच्या चर्चला या, तुमचे सगळे प्रॉब्लेम निघून जातील, तुमच्या जीवनात प्रॉब्लेमच राहणार नाहीत. पण मी तुम्हाला आमंत्रण देतो, येशूकडे या, तुम्हाला प्रॉब्लेम डबल करून मिळतील. येशूकडं आल्यानंतर ज्याला प्रॉब्लेम येत नाही तो माणूस जिवंत आहे की नाही असा मला प्रश्न आहे. प्रभूकडं आल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. पण एक गॅरंटी आहे, प्रॉब्लेम आले तर तुझ्या प्रॉब्लेमचा नाश होईल, तू विजयी होत राहशील. हालेलुया. संकट येतील, अडचणी येतील, दुःख येतील, पण त्या सगळ्या परिस्थितीत तुझा देव तुला कधी सोडणार नाही. तुझा येशू तुझा कधीच हात सोडणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आनंदाच्या प्रसंगी टिकून राहणं सहज सोपं आहे, परंतु आज देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रत्येक दुःखाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. प्रत्येक अडीअडचणीमध्ये, प्रत्येक समयामध्ये आम्ही प्रभूमध्ये टिकणं गरजेचं आहे. संकट आली, दुःख आली, कितीतरी वेळा असं होतं, एखादा व्यक्ती खूप चांगलं त्याचं आयुष्य सुरू झालंय, त्याला शिक्षण करायचं होतं, त्याचं शिक्षण पूर्ण झालं, मनासारखं त्याला काम मिळालं, लाईफ पार्टनर मनासारखी मिळाली, लेकरं आहेत, परिवार आहे, सगळं अगदी छान चाललंय, काहीच अडचण नाही. एक दिवशी त्याला काहीतरी त्रास होतो, छोटा मोठा. तो डॉक्टरकडे जातो, मग ते ब्लड टेस्ट करतात, काही चेंजेस काही त्याच्या शरीरात त्याला वाटतात, म्हणून ते काही रिपोर्ट्स करतात. आणि अचानक रिपोर्ट काहीतरी हातात येतात आणि डॉक्टर सांगतात तुम्हाला हा भयंकर आजार झालेला आहे. आणि पहाडासारखा माणूस कोलमडून जातो. अचानक आलेल्या त्या रिपोर्ट्समुळे, त्या आजारामुळे इतकी खिन्नता माणसाला ग्रासते आणि प्रश्न पडतो की देवा, तू खरंच माझ्या बरोबर आहेस का? हे दुःख, या यातना, हा रोग, हा आजार माझ्या जीवनात का आलाय प्रभू? अकस्मात रीतीनं काही आर्थिक हानी घडते कोणाची तरी, काहीतरी अचानक बातमी येते, तुझं हे नुकसान झालंय, तुझी ही तुटफूट झालीय, तुझं असं झालंय. तुम्ही जी गोष्ट जिव्हाळ्याने, प्रेमाने जपता, ज्या गोष्टीवर तुम्ही मनोभावे प्रेम करता, देवाला धन्यवाद देता, देवा तुला धन्यवाद, ही चांगली गोष्ट मला दिली, एक दिवशी तिला तडा गेलेलं पाहून, ज्या लेकराला तुम्ही लहानपणापासून तुमच्या मुलीला फार प्रेमात वाढवलंय, अचानक ऐकायला येतं तिला कोणीतरी सासरच्यांनी मारहाण केली आहे, ती खूप दुःखात आहे, ती रडून बापाला फोन करते. तुम्ही म्हणता तळ हाताच्या फोडासारखं माझ्या लेकराला जपलं, हे काय दिवस आम्हाला पाहायला आलेत. कुठंतरी असं काहीतरी घडतं आणि अचानक मन हेलकावून जातं आणि मन तुटून जातं आणि त्या परिस्थितीत एक प्रश्न उभा राहतो, प्रभू मी तुटलोय, माझ्या दुःखात माझ्या प्रभू तू माझ्या बरोबर आहेस का? माझ्या या अडचणीमध्ये मी काय करावं मला समजत नाहीये. त्या आजाराने म्हणा, त्या परिस्थितीने म्हणा, त्या आर्थिक अडचणीने म्हणा, त्या यातनेने म्हणा, कुठंतरी जीवनात असं कुठंतरी निराशा आलेली आहे. घरात अडचण, कामात अडचण, नातेवाईक नीट बोलत नाहीत,
मित्रमंडळी नीट वागत नाहीत, सगळीकडून वाईट वाईट वाईट, त्याच्यात कुणीतरी डॉक्टरने अजून काहीतरी सांगितलंय, सगळ्या बाजूने आम्ही घेरलो जातो कधी कधी. आणि त्या घेरलेल्या परिस्थितीत ना ॲक्च्युली ना मार्ग दाखवणार कोणी लवकर भेटत नाही. आता एखाद्याला सांगायला जावं, अरे ते माझे रिपोर्ट आले, अरे हे रिपोर्ट तुझे, ते पलीकडच्या गल्लीतलं नाही का ते, असाच रिपोर्ट होता 2 महिन्यात गेला. आता नोव्हेंबर आहे नाही का, मग जानेवारीत येतो तुझा नंबर. ते झालं की मग 40वा कधी येईल, याचं फेब्रुवारी नंतर मार्चमध्ये येईल. नेमकं तू लेन समयामध्ये जातोस बाबा, काय तुझं खरं नाही. काही लोक ना अजून तुम्हाला खच्चीकरण करतील. असं त्या दुःखाच्या दरीत सापडल्यानंतर ना असं आशेचं किरण देणारे असे मित्र किंवा असे प्रेमळ लोक भेटणं ना खूप कठीण झालं आजच्या काळात. नकारात्मक परिस्थितीवर विश्वास ठेवणारे आणि तुम्हाला नकारात्मक बोलणारे लोक खूप भेटतील. एक दिवस असा येईल जिथपर्यंत माझा आवाज जातोय, कान उघडे ठेवून ऐका. ज्यांना तुम्ही आपलं म्हटलंय ना, एक दिवशी त्यातला एकही तुमच्या कामी येणार नाही. माझा जीवलग आहे, माझी लाईफ पार्टनर आहे, सुखात आणि दुःखात, श्रीमंतीत. कसलं पाठांतर आहे तुमचं. ही मला साथ देणार आहे, हा मला साथ देणार आहे. एखाद्याला आजार झाला ना वाटून नाही घेत आहेत प्रियांनो. असं झालं का तुला, काय ग तुझं HB कमी झालंय, माझं थोडं वाढलंय, तुला घेते का थोडं. कारण ही माई काय करते माहिती आहे का, ही घरात जेवण बनवलं ना पोरांना सगळे पीस वाढवून टाकते. तू खा, तू खा, तू घे, आणि हिच्या वाट्याला काहीच राहत नाही. आणि शेवटी कमी पडलं ना स्वतःच्या ताटातलं काढून गपचूप यांना देते. यांचं HB फुल वाढलंय, हिचं बिचारीचं कमी झालंय. पण ज्या दिवशी तिचं कमी झालंय कुणी म्हणत नाही माझं काढून तुला देऊ का. ती लढाई मग स्वतःलाच लढावी लागते. खूप अशा गोष्टी आहेत. आपण ज्या जगात आहोत ना, हे जग असंच आहे. सगळ्या बाजूनी तुम्ही घेरलेले असता, सगळ्या बाजूनी तुम्ही तुटलेले असता, तुमचं हृदय खिन्न झालेलं असतं. त्या परिस्थितीत स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपण वाचूया. साम चॅप्टर 51 वर्सेस 16 and 17. स्तोत्र 51, 16 आणि 17. तुला पशु यज्ञ आवडत नाही, नाहीतर तुम्ही केला असता. होम बलीही तुला प्रिय नाही. देवाला स्तोत्र करता दावीद राजा सांगतोय, हे सगळे अर्पण तुला मान्य नाहीत, तुला काही एवढे ते प्रिय नाहीत. तुला काय पाहिजे. 17 वचन. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. भग्न, भग्न म्हणजे स्तोत्रसंहिता 51:17 इंग्लिशमध्ये आपण वाचू. साम्स 51:17. The sacrifices of God are a broken spirit, a broken and contrite heart. These, O God, you will not despise. बायबलचं हे पवित्र वचन सांगतं, ब्रोकन स्पिरिट, तुटलेलं हृदय देवाला, एक परमेश्वराला एक यज्ञासमान आहे. ज्या वेळेस तुमचं मन तुटलेल्या स्थितीत असतं, दाविदाचं मन तुटण्याचं कारण हे की तो स्वतःला जबाबदार समजतोय. जो दावीद गल्लाताचे ज्यांनी 2 तुकडे केले, आता ज्यांनी पूर्ण 17 अध्याय वाचलं त्यांना कळेल. ज्या दाविदाने गल्लाताचे 2 तुकडे केले, त्याचा शिरच्छेद केला, त्या दाविदाचं आज मन तुटलेलं आहे. एवढ्या मोठ्या जायंटला ज्यांनी खाली पाडलं, सिंह आणि अस्वल यांना ठार करणारा महान योद्धा आज तुटलेल्या स्थितीत आहे एका पापामुळे. त्याचे सगळे सेनापती, सेना, सगळे सरदार सगळ्यांना युद्धावर पाठवलं आणि एक दिवशी दावीद घरीच राहिला. असं कधीच मिस्टेक करायची नाही. बोलो येशू मसीह की. राजाचं काम आहे युद्धावर जाणं. शौलाचं हेच चुकलं ऍक्च्युली.
शौलाने ज्यावेळेस त्याची तलवार, त्याचं चिलखत वगैरे दाविदाला दिलं ना, त्याच दिवशी त्याचं राजपद गेलं होतं. जो मान तुमचा आहे, तुम्ही राजे आहात, जे काम देवाने तुम्हाला दिलंय, एका लहानशा मुलाला तुम्ही देऊन टाकलं. ते दावीद युद्धावर गेला नाही, दावीद घरीच थांबला. आता घरी थांबायचं, थोडं तंतुवाद्य वगैरे वाजवायचं, थोडं प्रार्थनेत बसायचं, थोडं जरा ग्रंथपठन करायचं. देवाने आपल्यावरती काय उपकार केलेत. आपण मेंढपाळ होतो, आता आपण प्रजेचे प्रतिपाळ करणारे राजे झालो आहोत. देवाचं गौरव करायचं. ते दिलं सोडून टेरेसवरती फिरायला गेला. आणि फिरता 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 दाविदाची नजर दुसऱ्याच्या बायकोकडं. म्हणून ही इपिस 5 बाळकाईने वाचा घरी जाऊन. हालेलुया. पतींनो, पतींनो, आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आपापल्याला अंडरलाईन पाहिजे. हालेलुया. दावीद विसरला, आपापल्या नाही, कुणाच्याही पत्नीवर प्रीती. शमशोनाचा तर आज विषयच काढायला नको, नाही तर 2 तास त्याच्यातच जातील. टेरेसवर फिरतोय दावीद. ते पाप त्याच्या मनात आलं आणि त्या पापाच्या पोटी, त्या पापामुळे त्याने उरिया हित्तीचा, त्या स्त्रीचा, बत्शेबेचा नवरा, त्याचा पण त्याने खून करवला. द्या त्याला युद्धाच्या तोंडी. खून पण केला, व्याभिचार केला, पाप केलं, आणि सगळं करून एकदम असा दाखवतोय माझ्यासारखा श्रेष्ठ राजा कोणी नाही. नाथानाने बरोबर त्याचं ताडण केलं. जे मित्र तुम्हाला टोचून बोलतात त्यांची साथ कधी सोडू नका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला, कारण ते तुमचं करेक्शन करणार आहेत. जे गोड गोड बोलून तुमचे खिसे रिकामे करतात, जे तुम्हाला देवापासून परावृत्त करणारे लोक आहेत, त्यांच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे प्रियांनो. नाथांसारखे लोक आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. नाथानाने जसं दाविदाचं ताडण केलं, दाविदा त्याला उदाहरण देऊन असे त्याचे खटकन डोळे उघडले. दाविदाला कळलं, अरे मी तर राजासनावर होतो, माझ्या देवाने मला उंच केलं होतं, मी कुठं येऊन पडलो. हे परमेश्वरा, मी पापी आहे, माझ्या जीवनात मी पाप केले, मला समजेना मी काय करू. दावीद इतका रडला, इतका रडला, मनस्वी रडला. त्याचा सगळा बिछाना त्याने आसमाने भिजून टाकला. आणि त्यावेळेस तो म्हणतोस की हे परमेश्वरा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. त्याचं पाप पण खरं होतं आणि त्याचा पश्चाताप पण खरा होता. आज लोक पाप करण्यासाठी सरसावतात, पण पश्चाताप करण्याचं मन आज लोकांकडे नाहीये प्रियांनो. आज आम्हाला आमच्या चुकीबद्दल पश्चाताप करण्याचं मन पाहिजे. आज फक्त ते संदेश आम्हाला नको आहेत. देव तुला घर देतोय, गाडी देतोय, बंगला देतोय, देणारच आहे, त्यात काही तीळ मात्र शंका नाही. देव तुला तसं राहू देणार नाही. पण आज या गोष्टीची फार नितांत गरज मंडळीला आहे. पापामध्ये जीवन जगू नका, वाईटापासून दूर व्हा, कारण की जो येणार आहे तो मेघारूढ होऊन लवकर येईल. आणि ज्या वेळेस तो येईल त्याला मंडळी तयार दिसली पाहिजे. ज्यांनी वस्त्र घातलेत त्यांचे वस्त्र शुद्ध त्याला दिसले पाहिजेत, त्याचे लोक त्याला पवित्र स्थितीमध्ये दिसले पाहिजेत. ही परात्पर देवाची इच्छा आहे. दाविदाने पश्चाताप केला. तुटलेलं मन, भग्न हृदय म्हणजे तुटलेलं, ते ब्रोकन स्पिरिट आहे माझं. तो देवाला सांगतो, माझं मन तुटलंय देवा, मी खरंच चुकलोय. त्याच्या तुटलेल्या मनामध्ये त्याने देवाकडे प्रार्थना केली. त्याला माहित होतं की हा देव असा आहे की जर त्याने मला रानावनातून उचललंय, दीन दरिद्री स्थितीतून उचललंय आणि मला जर राजा बनवलंय, हा देव मला परत भिकारी बनवू शकतो. त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे. तो देव माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकतो. म्हणून जर आपल्या जीवनात पुढे गेलात तर त्या परात्पर देवाला कधी विसरू नका प्रियांनो. ज्या परमेश्वराने तुम्हाला उन्नती दिली त्या परमेश्वराची स्तुती करायचं सोडून वाईट मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. दाविदाला आठवण आली, देवानेच मला सांभाळलंय. पश्चाताप केला त्याने. भग्न अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. त्याचं तुटलेलं हृदय, त्याची रडण्याची ती स्थिती, त्याची प्रार्थना परमेश्वरासमोर सादर झाली. ते तुटलेलं मन दाविदाचं देवाने पाहिलं. त्याच्या पश्चातापाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि दाविदाला क्षमा मिळाली. एक बायबलमध्ये स्त्री आहे, तिचं नाव हन्ना होतं. ती पण खूप दुःखी होती. तिला एक सवत होती, खूपच प्रेमळ होती. तिचं नाव पनिन्ना होतं.
हन्नाच्या सवतीचं नाव पनिन्ना होतं. पनिन्नाला मुलं बाळ होते, हन्नाला काही मुलं बाळ नव्हते. नवरा तिला डबल द्यायचा प्रत्येक गोष्ट. पनिन्नाला 1 गुलाबजाम, हन्नाला 2. पनिन्नाला 1 साडी, हन्नाला. जे काही तो पनिन्नाला द्यायचा त्याच्या डबल तो हन्नाला द्यायचा, कारण त्याला माहित होतं की ही दुःखित आहे. नवऱ्याने दिलेल्या त्या दुप्पट वाट्याने हन्ना कधीच आनंदी झाली नाही. कारण तिची गरज पैसा नव्हती, तिची गरज फक्त तिला एकच पाहिजे होतं, तिला पुत्र पाहिजे होता. अरे पण कशासाठी पाहिजे होता? आज लोक प्रार्थना करतात, देवा वंशाला दिवा दे, आणि नंतर तो दिवा कुठं कुठं दिवे लावतो. हो मावशी, तुमचा मुलगा पलीकडच्या गल्लीत दारू पिऊन पडलाय, बघा दिवा, नवसाचा दिवा गटारीत लोळतोय तिकडं, आणा उचलून दिव्याला आणि पेटवा त्याला परत एकदा. अरे काय हे वंशाला दिवा? आणि मला हे लोक असं म्हणतात ते म्हणतात. हन्नाच्या प्रार्थनेत कुठंच असं आलं नाही, देवा पनिन्ना बघ ना मला किती त्रास देते, तिला दाखव तू माझा जिवंत देव आहे. कशाला प्रार्थना करता अशा? शेजारच्यांना दिसू दे माझा देव किती चांगला आहे, आणि मला तू हे दे आणि मला ते दे. अरे शेजारच्यांना दाखवायसाठी काहीच मागू नका, देव तुमची प्रार्थना नाही ऐकणार. मग मागत असताना कशासाठी मागाल? त्या हन्नाच्या प्रार्थनेत तिने देवाची योजना ओवून घेतली. बरोबर, मला मुलगा दे, मी तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल. परमेश्वराने पाहिलं ही स्त्री दुःखित मनाची आहे, हिचं मन तुटलेलं आहे. आणि ज्यावेळेस तिचा पती तिच्याकडे आला, तो पती तिला काय म्हणतो? तिचा पती 1 शमूएल 1:8 मध्ये म्हणत आहे, ऐका 1 शमूएल 1:8. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्ज्य केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? नवरा विचारतोय. पुढं तर याजक काय म्हणतो ऐका, 1 शमूएल 1:13-15. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. कशी बोलत होती? कधीच असं समजून नका मी जेवढं आरडून प्रार्थना करेल तेवढं मला लवकर उत्तर मिळेल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ह्या ओरडण्याने काय नसतं होत. कधी कधी बर्तिमायासारखं ओरडायला लावतो परमेश्वर. मी ओरडण्याच्या विरुद्ध नाहीये, पण असं समजू नका की माझा आवाज तेवढा वर गेला तरच देव प्रार्थना ऐकल, कारण देव तर स्वर्गात आहे. परमेश्वर एवढा लांब आहे की मला खूप ओरडावं लागेल. तो तुमच्या समीप आहे प्रियांनो. हालेलुया. कधी आम्हाला तो आत्मिक उत्साह आला, आमचा आवाज वाढतो, तो भाग निराळा, ती गोष्ट निराळी. पण हा जो समज आहे ओरडून केलेली प्रार्थनाच देव ऐकतो, हा अगदी गैरसमज आहे. हन्नाची प्रार्थना कशी आहे? मनातल्या मनात ती प्रार्थना करत आहे, मनातल्या मनात ती परमेश्वराला हाक मारत आहे. आणि पहा पुढे काय लिहिलंय. हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एली याजक ह्याला वाटले की ती द्राक्षरस प्याली आहे असावी. एली याजक बाजूलाच आहे. हन्ना प्रार्थना करते, तिचं बोलणं बाजूला असलेल्या याजकाला ऐकू येत नाही. पण तिचं बोलणं कोणाला ऐकू येत आहे? हन्ना उभी आहे, याजक एकदम बाजूलाच आहे. तिचं बोलणं याजकाला ऐकू येत नाही, पण देवाला ऐकू येतं. याचा अर्थ काय माहिती का? याजकापेक्षा तिला देव जास्त जवळ होता. हालेलुया. त्या याजकाला ऐकू येत नाही, पण तिचा परमेश्वर तिचं बोलणं ऐकत आहे, तिचं रडणं ऐकत आहे, तिचे अश्रू देव पाहत आहे, तिची प्रार्थना देवापुढे सादर करण्यात आलेली आहे. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार. त्याला वाटलं मॅडमनी ड्रिंक केली, दारू पिणारी बाई मंदिरात येऊन काय ऍक्टिंग करते असं त्याला वाटलं. कुठवर नशेत राहणार तू? ह्या आपल्या द्राक्ष रसाच्या नशेतून मुक्त हो. हन्ना त्याला म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. हालेलुया. दुःखित हृदयाची स्त्री आहे. तिचं दुःख
तिच्या अश्रू आणि तिची प्रार्थना एली हा याजक असताना देखील त्याला कळालं नाही. कितीतरी वेळानं लोक तुम्हाला तुमच्या जवळ असणारे पण समजून घेणार नाहीत. त्यांच्यावर नाराज होऊ नका. त्यांच्या विचारांना, त्यांच्या समजेला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. एक काळ असा असतो की तुम्ही काहीतरी बाहेर कोणाशी भांडण वगैरे काहीतरी किरकिर होते आणि तुम्ही घरी येता आणि ना घरात आल्याबरोबर ना आई ओळखते. काय झालं सांग. काय नाही गाई, काय नाही झालं, मला सांग. जोपर्यंत तुम्ही तिला खरं सांगत नाही तोपर्यंत ती तुम्हाला विचारत राहते. असं घडलंय कोणाबद्दल? देवाच्या प्रिय लोकांनो, पण बऱ्याच वेळा ह्या जगात ना तुमचं दुःख किंवा तुमच्या यातना, तुमच्या मनात काय चाललंय किंवा तुम्ही कुठल्याच समस्येतून चाललाय हे तुमच्या जवळच्या लोकांना कळत नाही. तिचं दुःख परमेश्वरासमोर सादर झालं प्रियांनो. तिची प्रार्थना देवाच्या कानापर्यंत पोहोचली. परमेश्वराने तिला मात्र उत्तर दिलं. हन्ना त्याला म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. आमेन. भग्न हृदयी जनांची प्रार्थना ऐकणारा तो देव आहे. तुटलेल्या मनांची प्रार्थना तो ऐकणारा देव आहे. ज्याने दाविदाची प्रार्थना ऐकली त्याच परमेश्वराने हन्नाची देखील प्रार्थना ऐकलेली आहे. आता फक्त तुमच्या अडचणींमुळे तुमची मनं दुखतील किंवा मनावरती तुमच्या तणाव येईल किंवा मन तुटलं जाईल असं नाही. मन तुटण्याची खूप कारण आहेत. हे जग मन तोडण्यात, दुःखी तुम्हाला करण्यात फार एक्सपर्ट आहे. लोकांना दुखवण्यात ही दुनिया फार एक्सपर्ट आहे. जगाचं काम तोडण्याचं आहे, पण माझ्या देवाचं काम जोडण्याचं आहे प्रियांनो. हालेलुया. काही काही लोक असे तेलाचे डबे बरोबरच घेऊन फिरत असतात. नवरा बायकोचं काहीतरी खटकलंय. बाई तुझा नवरा तुला, मग ती वेगळ्याच दुनियेत. हां असं बोलला, तुला बोलला माझ्याबद्दल. हां, तिच्या मनात अजून गैरसमज चालू. अरे तुझी बायको अशी आहे, तुझी बायको तशी आहे. कुणी भडकवलं का नवरा एकदम भडकून गेला. एकदम त्याचे विचार बदलून गेले एकदम बायकोबद्दलचे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्हाला कोणी एखाद्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगतं किंवा ते खरंही असू शकतं, खोटंही असू शकतं, पण नेहमी ही सवय ठेवा. असं का, इथंच थांब, अगं इकडे येतेस का, हे बघ काय म्हणतंय, तू असं बोललीस का त्यांना. मग ते तुम्हाला समजून सांगतील काय झालं होतं. गैरसमज ज्यावेळेस वाढत जातात आणि मनुष्य त्या दुःखात आणि त्या तणावात ज्यावेळेस राहतो, मन तुटत राहतं माणसाचं. कोणाच्या बोलण्याने, कोणाच्या शब्दाने, कोणाच्या वागण्याने, कोणी चुकीचं आपल्याशी वर्तन केल्याने अनेक वेळा माणसांची मनं तुटली जातात. ज्यावेळेस आम्ही तुटलेलं मन घेऊन देवाकडे येतो, जेव्हा तुमची प्रार्थना किंवा तुमची विनवणी कोणी ऐकत नाही, ज्यावेळेस तुम्हाला कुठून उत्तर मिळत नाही, परमेश्वराच्या घराचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे राहतील प्रियांनो. तो दरवाजा कधीच बंद होणार नाही. एक परिवार मी पाहिला की ज्या परिवारात मी प्रार्थना करायला गेलो कोविड काळात, त्यांची मुलगी त्यांच्यापासून फार दूर राहते आणि कोविड काळात त्या बापाने मुलीला सांगितलं होतं, हा पूर्ण रोग जाईपर्यंत आमच्या घरी अजिबात येऊ नको, तुमच्या इकडे खूप वाढलंय, आजार घेऊन येशील आमच्या घरी. त्या काळात आम्हाला कळालं, देवाच्या प्रिय संतगणांनो, तो काळ आमच्यासाठी असा होता की त्यावेळेस लोक सख्या नातेवाईकांना ताटा असे ढकलून द्यायचे, तिकडं घे. कोणी कोणाची तोंड पाहत नव्हते, सगळे मास्क लावून एकदम सगळे सुपर दिसत होते एकदम. कोणी कोणाच्या भेटीला जात नव्हतं. पण त्या काळात देवाने असं कधी म्हटलं नाही की तुझ्या या काळात मी तुला भेटायला येणार नाही. परमेश्वराने त्या काळात तुम्हाला आणि मला सांभाळलंय. त्या काळात परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केली. त्या समयामध्ये आम्हाला समजून आलंय की देव आमच्या बरोबर आहे.
एक असा हा समय हन्नाच्या जीवनात तिने पाहिलाय. तुटलेल्या मनाच्या स्थितीमध्ये देवाने तिला पुत्र असा दिला की तिचं मन हर्षभरित झालं. दाविदाला माफी मिळाली, त्याचं मन देवाने प्रफुल्लित केलं, त्याचं राजासन देवाने रिस्टोर केलं आणि परमेश्वराने त्याच्याबरोबर त्याचा करार पूर्ण केला. देवाकडं आम्ही आमचं तुटलेलं मन घेऊन येणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. हिजकिया ज्यावेळेस त्याला कळालं, यशायाने येऊन सांगितलं, राजा तू मरणार आहेस. यशाया डायरेक्ट हिजकियाकडे गेला. हिजकिया आजारी आहे, यशाया त्याला निरोप घेऊन गेला. हिजकिया निरव कर, म्हणजे मरणार आहेस तू. एका राजाला जाऊन त्याने निरोप दिला, राजा तू मरणार आहेस. हिजकियाने ज्या क्षणी ऐकलं की मी मरणार आहे, हिजकिया मनस्वी रडला, भिंतीकडे तोंड करून तो प्रार्थना करू लागला. यशायाने त्याला संदेश दिला, राजा तू मरणार आहेस. तो घाबरला, तो भिंतीकडे तोंड करून ओक्साबोक्शी रडतोय, देवाकडे प्रार्थना करतोय, देवा माझी आठवण कर. यशाया तिथून सोडून निघून गेला. यशाया लांब पुढे आला चौकात. देवाने परत त्याची भेट घेतली. एक काम कर, तू परत जा. आता काय, आता मेल्यावर आता काय करायचंय? ज्याला तू सांगितलंस तू मरणार आहेस, त्याला परत जाऊन सांग, तू मरणार नाही, तू जगणार आहेस. भविष्यवक्त्याचे शब्द कधी बदलत नसतात प्रियांनो. मी काय म्हटलं? भविष्यवक्त्याचे शब्द कधीच बदलत नसतात. पण फक्त एक गोष्ट, हिजकियाच्या प्रार्थनेने आणि त्याच्या आसवांनी त्या संदेशाचे शब्द बदलून टाकले. दुःखाचा संदेश आनंदाच्या संदेशात रूपांतरित करण्यात आला. जिथं तुम्हाला कामासाठी नाकारलं होतं, परमेश्वर परत तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे. ज्या गोष्टीत तुम्ही अपयश पाहिलं, त्याच गोष्टीत देव तुम्हाला विजयी करणार आहे. ज्या विषयात तुम्हाला कमी मार्क्स होते, त्याच्यात परमेश्वर तुम्हाला अव्वल दर्जावरती आणणार आहे. ज्या गोष्टीत तुम्ही मागे होते, त्या गोष्टीत तुम्ही पुढे येणार आहेत. फक्त आज दाविदासारखी, हन्नेसारखी, हिजकियासारखी आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. तुटलेल्या मनाने अंतःकरणपूर्वक ज्यावेळेस आम्ही देवाला हाक मारणार आहेत, ती हाक आमची माणसाकडे नाही, डायरेक्ट स्वर्गाकडे जाऊन पोहोचते. ती प्रार्थना ज्यावेळेस परमेश्वराच्या कानी जाऊन पोहोचते, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सेवक संदेश त्यांच्या मागे जायची गरज लागणार नाही. परमेश्वर संदेश त्यांना तुमच्याकडे पाठवेल. संदेश ते तुमच्याकडे येतील, लोक तुमच्याकडे येतील. देवाचा आशीर्वाद ज्यावेळेस मोकळा केला जातो, त्यावेळेस आमच्या जीवनातली परिस्थिती बदलायला सुरुवात होते. प्रियांनो, काय दुःख आहे आज तुमच्या जीवनात? कुठल्या यातनेने तुम्ही त्रस्त आहात? कसं होतं की म्हणजे आपण त्या वेदनेत, त्या त्रासात आपल्याला जगायची एवढी सवय होते ना, की नाही ठीक आहे, जाऊ दे, राहू दे, कदाचित देवाची इच्छा असेल, राहू दे, काय नाही, याच्यासाठी प्रार्थना करायला नको, कदाचित ती देवाची इच्छाच असेल. आम्ही आमच्या त्या दुःखाच्या परिस्थितीबरोबर कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात करतो आणि होता होता त्या गोष्टींची सवय लागते आणि आम्ही प्रार्थना करायचं सोडून देतो. पण आज रात्री देवाची इच्छा आहे की ते तुम्ही सहन करण्याची गरज नाही. तुमचं ओझं आज त्या क्रूसावर टाकण्याची गरज आहे. जोपर्यंत माणसाचा आत्मा, माणसाचं मन तुटत नाही ना, तोपर्यंत माणूस बऱ्याच गोष्टी शिकत नसतो. एकदा एका घरी प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण देण्यात आलं होतं आणि ते आमंत्रण त्याला भोजनासाठी देण्यात आलं होतं. सगळे आमंत्रित त्या जेवणामध्ये, त्या भोजनामध्ये इन्व्हॉल्व झालेत, सगळे आलेत, गावातले सगळे प्रतिष्ठित लोक आलेले आहेत, सगळे बायबलचे अभ्यासक, ज्यांना लोक पवित्र म्हणतात, एकदम चांगले असे प्रतिष्ठित लोक त्या घरात आलेत. येशू ख्रिस्त आहे, 12 शिष्य आहेत, अगदी प्रसन्न वातावरण आहे, सगळे धार्मिक 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 वातावरण आहे. आता खरंच धार्मिक होते का नाही माहीत नाही, पण वातावरण धार्मिक होतं त्यावेळेस.
आणि अचानक ना त्या दिवशी माहीत नाही काय झालं, प्रभू भोजनात बसलाय, सगळे एकदम सुंदर वातावरण आहे, अरे हे घ्या तुम्ही, ते घ्या, सगळं एकदम छान वातावरण आहे, सगळ्यांचं बोलणं चालू आहे. अरे तिकडून त्याला ते 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 दे ना, तो पदार्थ त्याला दे, अरे हा हे घे, थोडं द्राक्षरस दे त्याला, थोडी भाकर दे, हा हे घे ते घे, त्यांचं चर्चा चालली. अचानक एक स्त्री त्या घरात येते. सगळे ठप्प झाले असतील, अरे ही कोण आहे, तू बोलवलं. तू बोलवलं, तू प्रभूने बोलवलं काय, कुणी बोलवलं काय माहित, कुठून आली, हिला कुणी आमंत्रण दिलं, हे कोण आहे माहिती आहे का तुला, अरे ती तिकडं नाही का, ती स्त्री आहे ही. बापरे, इथं कशाला आली, आणि हे काय आणलं हातामध्ये, एवढं किमती तेल हिने कुठून आणलंय, काय गेलंय, काय करते ही. अलाबास्त्र कुपी ते आपल्या बरोबर घेऊन आले होते. मूल्यवान तेल तिने आपल्या बरोबर आणलं होतं. ते मूल्यवान तेल घेऊन त्या खोलीत तिने प्रवेश केला जिथं प्रभू येशू भोजनासाठी बसलाय. रूम मध्ये खूप लोकांची गर्दी आहे प्रियांनो, रथी महारथी बसलेत त्या रूम मध्ये. तिथं ऑर्डिनरी लोक नव्हते, पण ही कुप्पी त्या बाकीच्यांसाठी नव्हती, ही फक्त येशू ख्रिस्तासाठी होती. समजत असेल तर घेऊन टाका हे रिव्हिलेशन आणि आपल्या जीवनात त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. जो मान येशूचा आहे तो कोणा दुसऱ्याला जाऊ देऊ नका. प्रभू यीशु, माझ्या हृदयात तुला मी स्थान दिलंय. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. तिथून निघतो, चर्च सुटतं, तुम दिल में ऐसे बस गए ते गाणं गाता गाता निघतो, आणि मध्येच रस्त्यात मुलगी भेटली, मेरा दिल मैंने तेरे को दिया है. प्रभू म्हणलं काय लाबाडायचं रे तू, आता चर्चला आला म्हणतो तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. इकडं दिल मला पण देतो, दिल तिला पण देतो. तुला दिल किती आहेत, प्रभू एकच आहे. मग मला देतो का तिला देतो, नाही चर्च मध्ये आल्यावर तुला देतो, बाहेर गेल्यावर तिला देतो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही आपलं जीवन प्रभूला देण्याची गोष्ट करता त्यावेळेस त्याचं 50% 10% देऊ नका देवाला. न दिलेलं बरं. प्रभू म्हणतो कोमट आहेस तू, कोमट, मी ओकून टाकीन तुला, नकोयस मला तू. तू उष्णही नाहीस आणि तू शीतही नाही, गरम नाही, तू थंड नाही, तू बिनकामाचा आहेस, तू निघ इथून. तळ्यात मळ्यात खेळणारे लोक देवाच्या राज्यात उपयोगाचे नाहीत. वर्षभर अशी धार्मिकता दाखवतील आणि 31 डिसेंबरला एकदम प्रभूची स्तुती असो. फार पवित्र समाज आहे आपला, प्रभूला धन्यवाद. असे लोक जगात कुठं नसतील. येशू ख्रिस्त ह्यासाठी जगात आला की बाबा रे व्यसन करू नका, पाप करू नका. हे बरोबर त्याचा जन्मदिवस पाप करून साजरा करतील. ख्रिसमसचं काय आहे की नाही. असं वाटतं कधी कधी असं बायबल ठेवून काठीच घ्यावी एखादी हातात. ती स्त्री अलाबास्त्र कुप्पी घेऊन येते फक्त प्रभू येशूसाठी. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागल्या असतील. सगळं वातावरण त्या रूमचं बिघडून गेलंय. अरे आम्ही किती चांगलं बोलत होतो, किती पवित्र वातावरण होतं आणि किती हा सामर्थ्यवान संदेष्टा देवाचा अभिषिक्ता आमच्या घरात आलाय, हिला कुणी यायला सांगितलंय. आणि ज्यावेळेस सगळ्यांचे माइंड डिस्टर्ब असतात ना, कोण काय बोलतंय कोणाला काही ताळमेळ नसतो. मत्ती 26 अध्याय 6 पासून पुढे बायबल सांगतं. मत्ती 26 6 ते 13 पटकन वाचतो, ऐका. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. आमेन.
अलाबास्त्र कुप्पी तिने आणली, तिने ती फोडली. ही अलाबास्त्र कुप्पी अशी असते की एकदा जर ती तुम्ही घेतली ना तर तिला असं खोलता येत नाही. खोलून असं नाही का, तो मोह असताना खोलायचा, बंद करायचा. तर ती कुप्पी आहे ना, ती अशी खोलण्याची बंद करण्याची नव्हती. अलाबास्त्र कुप्पी जर तुम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केला, समजून घेतलं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, तिला असं झाकण नव्हतं उघडायचं आणि बंद करायचं. मोह आला असता मनात, एवढं महाग आहे, थोडं उघडून थोडं प्रभूवरती टाकून बाकीचं घेऊन जाऊ घरी. ती कुप्पीची एक खासियत होती, एकदा फोडली, एकदा घेतली, आपटली, फोडली ना एकदा की ते सगळं तेल एकदाच वापरून टाकायचं. ते परत दुसऱ्यांदा उपयोगात येणार नाही. तिने ती कुप्पी फोडली प्रियांनो, आणि ज्यावेळेस तिने ते प्रभूच्या मस्तकावरती ते तेल ओतलं, तो सुगंध अख्ख्या घरात दरवळला प्रियांनो. ते घर पूर्णपणे त्या सुगंधाने भरून गेलं. किती तिने प्रभूच्या गौरवासाठी कार्य केलं. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, शिष्य म्हणजे एवढंच बोलला होता, हा नाश कशाला? अरे चोरट्या. काही लोकांचं खूप भलतंच असतं एकदम, कशाला नाताळ करता? तुमच्यात आहेत का कुणी असे? अरे तो प्रभू काय 25 तारखेला जन्मला का? कुठं बायबलमध्ये लिहिलंय वेड्यांनो? अरे तुम्हाला समजत नाही वचन? अरे माठ्या, कधीतरी आला ना जन्माला, एप्रिलमध्ये येऊ नाही तर जूनमध्ये येऊ, नाही तर 32 तारखेला येऊ, पण आला ना. मग नाताळ केला तर तुझ्या बापाचं काय जातंय? अरे आम्हाला संधी मिळते प्रभूचं गौरव करण्यासाठी. असं करू नका, तसं करू नका, ह्या वर्षी नाताळ करू नका, गुड फ्रायडेला चर्चला जाऊ नका. अरे मग करायचं तर काय करायचं? घरी झोपायचं तुझ्यासारखं? अरे माझा प्रभू जगात आलाय, त्या दिवशी अख्खा स्वर्ग आनंद करत होता. किती महान गोष्ट आहे ती. देवदूत आनंदाने गजर करत होते ज्यावेळेस येशू ख्रिस्त जगात आला. आणि ज्या वेळेस तुम्ही देवाच्या राज्यात येता, तेच देवदूत तुमच्यासाठी पण आनंद करतात. येशू जगात आला, देवदूतांनी आनंद केला. तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं जातं, तुमचा स्वर्गात जाण्याचा प्रवेश पक्का केला जातो, त्यावेळेस पण देवदूत आनंद करतात. त्याच्या येण्याने देवदूतांनीच का आनंद करावा? एक नवीन आत्मा देवात आल्याने फक्त स्वर्गाने का आनंद करावा? आम्ही का करू नये? जर तो आनंद स्वर्गात एवढा मोठा आहे, एक व्यक्ती ज्यावेळेस प्रभूचा स्वीकार करतो, आमच्या मनाला पण आनंद झाला पाहिजे. प्रभू तुला धन्यवाद. हा भाऊ नरकाच्या अग्नीकडे चालला होता, आज त्याला प्रभूच्या राज्यामध्ये येण्याची संधी मिळाली. यावर्षी नाताळ थोडा ठासून करा. आमेन, हालेलुया. तो आनंद आहे, ते देवाचं गौरव आहे. त्याच्या पाठीमागे बरेच इतिहास आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींना न जुमानता आम्ही देवाचं गौरव करणं गरजेचं आहे. त्या घरात ती स्त्री आली, तिने ती अलाबास्त्र कुप्पी फोडली, तिने येशूच्या मस्तकावर ओतली, आणि सगळं टेन्शन यहूदा इस्करियोतला, एवढा नाश कशाला? ह्याच्याकडे जे पैसे होते त्याच्यातले पैसे तो चोरायचा, याला काय काळजी आहे? गोरगरिबांना देता आलं असतं. तुझ्याकडचं दे, तुझ्याकडचं दे. काही लोक मार्गदर्शन करायला खूप हुशार असतात. आता तुझ्याकडे हे आहे, तू आता असं कर, ते तू तसं कर. तू कर, तू का नाही करत? तू दे गरिबांना. त्या स्त्रीने प्रभूसाठी केलंय, तिचा वाट्या जाऊ नका कोणी. हालेलुया. जे प्रभूसाठी काहीही करतात त्यांना दुखवू नका आणि त्यांना अडवू नका प्रियांनो. हालेलुया. अन्य भाषा बोलणाऱ्याला अन्य भाषा बोलू द्या.
दृष्टांत पाहणाऱ्याला दृष्टांत पाहू द्या, आराधना करणाऱ्याला आराधना करू द्या, वचन सांगणाऱ्याला वचन सांगू द्या. जे देवाचं काम करतायत, जसंही करतायत त्यांना ते काम करू द्या. त्यांना अडवू नका, त्यांच्या वाटेस जाऊ नका, कारण त्यांना ती देवाने प्रेरणा दिलेली आहे. ते काम त्यांना देवाने सुपूर्त केलंय, त्यांचं काम त्यांना करू द्या. जे त्यांना देवाने सुपूर्त केलंय, तिला देवाने सांगितलंय, तिच्या मनात ती प्रेरणा आहे. कसले अश्रू तिने ढाळले, काय रडली ती प्रभूच्या चरणाशी. तुटलेलं मन घेऊन ती प्रभूकडे आली. त्या तुटलेल्या मनाची प्रार्थना प्रभूने ऐकली. तिच्या पापांची रास प्रभूने झाकली. तिच्या पापांवरती पांघरून घातलं. जे अख्ख्या गावात सगळीकडे बदनाम स्त्री होती, आज ती सगळ्यात आशीर्वादित स्त्री झालेली आहे. हालेलुया. बाकीचे सगळे येशूच्या पंक्तीला बसलेत, पण हिला हा सन्मान मिळाला की तिने येशूच्या चरणाशी रडावं. हिला तो आशीर्वाद मिळालाय की तिने प्रभूचा गौरव करावा. आज सगळ्या गोष्टींचा सारांश थोडक्यात, मन तुटणार नाही असं होणार नाही प्रियांनो. जगात आहोत, दुःख येतील. अगदी जीवाभावाचे लोक ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, जग सोडून जातील. कदाचित काही चांगले लोक तुम्हाला धोका देतील, फसवतील. कदाचित काही अचानक अडचणी येतील, अडखळण येतील. मन तुटण्याची खूप कारणं आहेत. पण ज्याही दिवशी तुम्हाला वाटेल की प्रभू, जगात मी निराश झालोय, एकदा फक्त तुमच्या स्वर्गीय बापाला हाक मारा. तो तुमचं सगळं दुःख तुमच्या डोक्यावरून हलकं करेल. तो तुमचं सांत्वन करेल. तो तुमच्या पश्चातापी प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर देईल. आणि तो तुम्हाला इतकी तुमची काळजी घेईल की तुम्हाला जाणवेल, खरंच माझ्या देवाने माझं सांत्वन केलं आहे. माझ्या दुःखाचं रूपांतर त्याने आनंदात केलेलं आहे. तो भग्न आणि अनुतप्त हृदयाची प्रार्थना व्यर्थ जाऊ देणार नाही. आज त्याच भग्न अंतकरणाने आज प्रभूकडे येऊया. त्या प्रभूकडं आज प्रार्थना करूया. प्रभूला याचना करूया की प्रभू, माझ्या जीवनाचा आज तू ताबा घे. आमेन.